हा गेली 16 वर्ष प्रकल्प घडलेला आहे आणि याच्यामुळे इथल्या राहणाऱ्या लोकांवरती एवढा इफेक्ट झाला आहे की मी तुम्हाला पुढे दाखवतो. इथली जी घरं आहेत ती आता पूर्णपणे पडायला आलेली आहेत. त्याच्यानंतर इथली जी लोक आहेत त्यांचा 1% विकास होत नाहीये आणि ह्या धरणामुळे ही अवस्था बिकट झाली इकडच्या परिसरामधली की लोकांचे खाण्याचे बांधे किंवा त्यांचे घरांची पडझड, त्यांचे पुनर्वसनाचा विषय. तरी लोकांचं फ्युचर म्हणजे आता आमच्यासारखी मुलं बाळ आहेत त्यांचं, आम्ही ह्या गावामध्ये खूप लहानपणापासून ह्या गाव आम्ही एवढा ह्या मातीचा एक क्षण आम्ही टिपवलाय या गोष्टीचा. आता आम्हाला तर गाव सोडल्यानंतर जे दुःख होईल ते आम्ही तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत. कडला एक 20 का 25 वर्ष मानता येईल. इथे लोकांना म्हणजे एक प्रकारे थोडक्यात धरण म्हटलं ना झाल्यापासून ते लोकांचे खूप हाल झाले आहेत. म्हणजे धरणामुळे जर लोकांचं पुनर्वसनचं पण सरकारने बघितलं नाही तर काहीच नाही. काडी मोलामध्ये लोकांच्या जमिनी लोकांकडनं त्यांच्या न शिकलेल्याचा फायदा घेऊन काडी मोलामध्ये त्यांच्या फक्त जमिनी घेऊन हा प्रकल्प उभा केला. पण ह्या प्रकल्पाच्या नंतर पुढे लोकांनी काहीच केलं नाही. त्या लोकांना हाय त्या अवस्थेत टाकले आहे. तिथं बऱ्याच गोष्टीपासून त्यांना मुकावं लागत आहे. त्यामुळे खूप अडथळा आणि अर्थ निर्माण होता. अजूनही सरकार यामध्ये काही ठोस काय योग्य असा निर्णय घेत नाहीये किंवा इथल्या लोकांना असं स्थानिक लोकांना न्याय मिळत नाहीये या धरणाबद्दल. परिलाट आली पुनवेतही रात जाळी जात्यावरी हात नाही ओवी मुके गात राही नाती हरवून गेली पायी गती दे धीराला रायगडामध्ये आणि ह्या भूमीची सरकारने अशी अवस्था करून सरकारला या गोष्टीचा सारा एक 16 वर्ष एखादा प्रकल्प रखडतो म्हणजे विचार करा सरकार कोणत्या लेवलचं काम.